तर भावांनो आमचे पप्पा बघा कसे इंजिनियर झालेत. स्प्रिंग बसवण्यासाठी आबांची पकड म्हणायचं बघा ते. बघा गावाकडे असल्या मजा वेगळीच. बघा हे आमच्या आबाची इंजिनियर की पप्पांची. आबांचा हातोडा दाखवा देऊ. मोटरसायकलचं त्यान मोडलं होतं. स्प्रिंग बसवण्याची सिस्टीम आहे आबाची. आणि हे त्यांचा शिष्य. एक एक काम करून तिसरंच काम करायला लागले गेट तयार करण्यासाठी. या बघा आमचं चुलत बंधूच आहे ते गेट तिकडे टाकलंय. ह्यांचं मध्ये तिसरंच चालू आहे बघा. इंजिनियरची पकड निघाना गेली आमच्या. हे बघा आमचे पप्पा इंजिनियर त्यांचं काही सिस्टम जुळा नाही. बारका का जाणतं म्हणजे. तर इथे भरपूर त्रास होत होता कोंबड्याचा. कुत्रे बी भरपूर त्रास देत होते. मध्ये जायचे गेट लावलेलं नव्हतं म्हणून. हे बघा ह्यो आपला मिस्त्री बघा त्याचा हातोडा. हे गेट बसवण्यासाठी हे असं मागं वडायचं गेट तयार केलंय बघा. हे असं सिस्टम केलंय. हे बघा ही गेट आहे. आमच्या घराचे दरवाजे उघडच होतं. कोंबड्या कुत्रे जाऊन भरपूर घाण करायची. पण आता गेट बसवल्यावर क्लिअर. हे बघा आमचा शिवार. मोकळं वातावरण. झालं का सक्सेस तुमचा? सक्सेस झालं बघू द्या. हा हे बघा त्यांचा हातोडा. पप्पांचा हातोडा आहे. हे बघा आमचं घराचं लोकेशन. हे बघा हे बोल नका. हे बघा ही झाडी आपल्या घरापासलं लोकेशन. ही झाडी. हे बघा सगळं म्हणजे असं फ्रेश वातावरण आहे. फ्रेश सावलीसाठी झाडी. सर्दी झाली जास्त त्रास व्हायला लागला. आणि हा हौद आहे मोठा आहे. जांभळ करंजी आणि हे मूग पेरलेला आहे. मूग ह्या शेतात. ही झाडी बघा सावलीसाठी सगळी मी लावलेली आहे. कसं वाटतंय? नंबर 1 आहे ना. आणि ही सोयाबीन. सोयाबीन बघा काय नंबर 1 आलंय. आपलंच आहे. हे लोकेशन कसं आहे बघा. समोर जे दिसतंय तिकडं ती गौरवाडी गाव आहे. गौरवाडी. आणि हे आपलं स्कॉर्पिओचं ठिकाण म्हणजे तिची व्यवस्था केलेली. पावसा पाण्याचा त्रास नको. आणि हे आहे माझ्या घराचं लोकेशन. झाडी ते कशी वाटते मला सांगा नक्की कमेंटमध्ये कळवा. हे बघा तर भावांनो हे